सदाशिवनगर एरिया आहे, फुल हायटेक एरिया येतोय आणि सगळ्यांकडे अशा कार वगैरे लावलेल्या असतात आणि ह्या बॅनेटमध्ये साप गेलाय. किती वेळ झाला अंकल दिसायला ते? अर्धा तास झाला ना. फोन करून मला फर्स्ट फोन करून तेव्हा. हां, तर है ना ह्या बॅनेटमधून ये जा करायला साप. आता आतमध्ये कारमध्ये आत डीपमध्ये गेला तर प्रॉब्लेम आहे, बॅनेटमध्ये राहिला तर पकडता येईल. बघूया आता. शक्यतो धामण असण्याची शक्यता आहे, असा एरिया आहे म्हणजे. आणि या एरियात जास्त मला धामण सापच सापडले. तर बघूया, ओपन करूया. हे लावायचं कुठं? ते आत गेले तर आत. तेच म्हटलं मी, बॅनेट मध्ये असं असलं तर सापडतंय. इथं आत कुठं तर गेलं तर प्रॉब्लेम आहे. इंतलवर मॅल कुठे त्यांना तर हात कसं घालू समजेना मला. तिकडं आत आहे, हे इथं आहे, इथं आहे. हात बी जात नाही माझा अंकल. काय करू आता? ವಿಡಿಯೋ ಮಾಡಕ್ಕೆ ಅಲ್ಲಿ ಕೊಟ್ಟಾರ್ರಿ ಅಂಬುಲನ್ಗೆ. आलं चला, आलं घरी. तुम्ही बघू शकता धामण कशा पद्धतीने तो कारमध्ये अडकला होता. असे भरपूर वेळा साप अडकतात. आपण काय डोक्यामध्ये घेत नाही की रोज तुम्ही गाडी जेव्हा बाहेर काढता तेव्हा का तुमच्या डोक्यामध्ये नसतं की यामध्ये साप आहे. जेव्हा आपण बघतो तेव्हाच डोक्यामध्ये येते. असे कित्येक साप गाडीमध्ये येऊन जातात. कधी कधी 90% तरी साप आम्हाला गाडीमधले मिळतच नाहीत आणि त्यामुळे ते काय येऊन कधी कुणाला चावलेलं नाही. लक्षात घ्या, ते राहतात. आपण जास्त वेळ ते राहू शकत नाहीत. जेव्हा शांत वेगळं सगळं शांत होत आहे तेव्हा ते आपोआप निघून सुद्धा जातात. तर धामण आहे, अंदाजे 6 वर्षाचं हे धामण आहे आणि या एरियामध्ये जास्तीत जास्त आम्हाला धामण सापडलेत. या सापापासून काही धोका नाही आहे म्हणतो आम्ही. उंदरं खातो ते, त्यामुळे सगळे तुमची आजूबाजूची उंदरं कव्हर करणार, त्यामुळे विषारी सापांचा धोका कमी होतो हा साप असल्यावरती. थोडासा रागीट पण आहे, तुम्ही बघू शकता. आणि गाडीमध्ये अडकल्यामुळे थोडासा त्याला त्रास सुद्धा झालाय. आणि आता बघू शकता तुम्ही केवढा शांत आहे. तर गाडीमध्ये भरपूर वेळा आम्हाला कॉल येतात, गाडीमध्ये साप आहे. आणि कधी कधी गाडी चालवत जातात लोक, आतमध्ये साप आहे की नाही हे सुद्धा लोकांना माहिती नसते कधी. त्यामुळे काढून पाहावं प्रत्येक टाइमला नाही, मग तेच काय करता येत नाही त्याला, कारण साप घुसतात. त्यामुळे काय करताय, साप कुठल्या कोणत्याही ठिकाणी कसे पण घुसतात, त्यामुळे काय करता येत नाही. तर रोज तर आम्ही गाडी चेक करू शकत नाही की साप आहे का, त्यामुळे डोक्यात धरूनच चालावं. ते तसे काय आतमध्ये येऊन तर आपल्याला चावत नाही. लक्षात. ठीक आहे, व्हिडिओ आवडला जरूर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा कसा वाटला व्हिडिओ. स्नेक सेवर शिवानी जो माझा यूट्यूब चॅनल आहे, सबस्क्राईब केला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. धन्यवाद.